आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमचं गाव आहे। तर इथे मंदिर आहे, गावचं चौक आहे आमच्या हा। आणि मी एक दिवस डिटेल व्हिडिओ करेन गावातल्या चौकात म्हणजे गावातल्या मंदिरांचा। खूप छान मंदिर आहेत आपल्या गावात देखील। गारखिंडी गाव आहे आमचं। हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी गावात आले होते। हे आमचं गाव आहे, तर माझं थोडंसं काम होतं म्हणून आले होते। आणि पाऊस सुरू झाला आहे, तर तुम्हाला दाखवते मी इकडचं वातावरण कसं आहे सध्या। तर अशा प्रकारे पावसाचं वातावरण झालं आणि खूप गरम होत होतं। आणि आज सोमवती अमावस्या आहे, तर इथे पिंपळगाव रोठा इथे खंडोबाचं मंदिर आहे आणि तिकडून सगळेजण आता येत आहेत दर्शन घेऊन। आमच्या सासूबाई देखील गेल्यात आणि गार्गी आणि आर्यन देखील गेलेले आहेत नानांसोबत। असं मस्त वाटतं। इथे ओढा आहे। इथे आमचा रस्ता खराब झाला होता, तर ब्रिजचं काम केलंय, कालच झालंय। म्हणजे 1-2 दिवस चाललं होतं, खडी आणून टाकली होती आधी आणि आता मस्तपैकी रस्ता रेडी झालाय। अशा प्रकारे पावसाने वाहून गेला होता। आणि इथे आमच्या ते देवीचं मंदिर आहे लिंबाबाईचं, तर इथे सवासणी वगैरे देखील असतात आपल्या। आणि इथे मोठी विहीर आहे, गावाची विहीर आहे ही। आणि इथले आपली झिंजाडाळी सुरू होते। आणि आज रस्ता खूप वाहतोय, कारण आज सोमवती अमावस्या आहे। खंडोबाला जातात लोक सोमवती अमावस्येला। हा काय म्हणताय ननंदबाई आणि जाऊबाई? मग नवीन लग्न झालेल्या ननंदबाई, आम्ही लग्नाला येऊ शकलो नाही त्याबद्दल सॉरी। कसं काय मग कधी आले? काल म्हटलं तर आईने बघितलं, मी बघितलंच नाही तुम्ही आलेले। मी बोलले नाही का म्हटलं बरं का? हां म्हटलं, पण मग पुढे गेला लक्षात आलं तर आई म्हटलं सोनी तेव्हा। हां कधी आले तुम्ही? आम्ही 2 दिवस झाले, पेपर होते ना माझे त्याच्यामुळे। झाले का? हा झाले। तुम्ही कधी आले गावाला? मला तर महिना होईल। हां गेले होते ना कुठं मम्मीच्या इकडं? येऊन जाऊ ना इकडं तिकडं दोन्हीकडं। गार्गी गार्गी गेली खंडोबाला आत्ताच। तुम्ही नाही गेले? मग खंडोबाला नाही गेले मी। आहेत घरी, आई गेल्यात। आई गेल्या खंडोबाला। गार्गी नाची नाही का? गार्गी आणि आर्यन आत्ता मागणं गेले। हा वांगी न्यायची होती, वांगी त्याला मी चाकून आले काय नाही। त्या दिवशी होती 2-4। मी आत्ताच आता आम्हाला जायचंय ना। हा मी पण तेच म्हटलं, घरात बरंच भाजीलं होतं आणि म्हटलं मग लागल्यावरती आणता येतील। तंजिनी हा व्हिडिओ बघून शिकली। उठली तू? अरे बाप रे, रडायचंय? हा गार्गीकडे यायचं का तुला? सिस्टरकडे यायचं? होय चल गार्गीकडे, तुला गार्गीकडे यायचं? गार्गीची सिस्टर आहे ही। हा चला, गार्गीला माहित नाही, तिला सांगितलं होतं ना मी तुझी सिस्टर आहे। पैसे मोजायचं काम चाललंय, पैसे लपून आज। आणि मी आता आमच्या खालच्या घरीच होते, तर बराच वेळ गप्पा मारला। 3 वाजले आता आणि आता घरी निघाले। तर त्यांनी प्रसाद दिलाय खोबऱ्याचा, खंडोबाला गेले होते ते वाटायला दिलाय सगळ्यांना।
आता घरी चालले, आता घरी कारगिन ते आलेले आहेत देवावरून. आमच्या आईचा रोज आहे. ना खोबरं दिलंय खालच्या नानीने, स्वराजचं खोबरं उधळलं ना हा वाटायला आपल्या. हा ते नाही का लक्ष्मण नाना त्यांचं. हा तू एकटी आली का आता? मी त्यांच्याकडे गावात गेलते, आता येता मग वळाले होती तर मग आता आले इकडं. हा दोघी होत, जाऊ होती ननंद आहे. हा मग 2-4 गप्पा होत्यात ना. लग्न झालेलं त्यांचं, तेव्हा गेले होते भेटले होते तिथं. मग आता तुझी परीक्षा आलेली आहे ना. हा जायचे वाटतं आज का उद्या. तर म्यागाने केला चहा, म्हणलं जाते, म्हणलं म्यागा आली पुढे, म्हणजे म्यागना गेली तिकडे, म्हणलं. हा आणि मी विहिरीवर चालली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, इथे विहिरीच्या इथे लिंबोणीचं झाड आहे आणि इकडे आईंनी भाजीपाला लावलाय. तर का म्हणजे ह्यांना करडईची वगैरे भाजी आवडते, तर मी आल्यावर आठवण करून दिली, तर आईंनी लगेच जाऊन लावली आहे. तर तुम्हाला मी दाखवते इथे काय काय आहे. आणि आईंनी पूर्ण गवत वगैरे काढले, त्यामधलं पूर्ण साफ केली. कुठं लावली करडई? अयो केवढी आली, बापरे. आणि अशा प्रकारे इथे करडई देखील आली. तर आईने यातलं गवत वगैरे काढलंय सगळं. आणि इथे आहे आमचा घास, तर गाईसाठी लागतो घास. आणि घासाच्या कडेला मिरच्या आहेत अशा प्रकारे. त्याला एवढ्या मोठ्या मिरच्या झाल्यात, त्यांना मिरच्या पण येतात, लाल लाल मिरच्या आहेत. इथे मेथीची भाजी देखील टाकली आहे. आणि गार्गीच्या पप्पांना आवडते म्हणून त्यांनी लगेच करडईची भाजी टाकली आल्यावरती. आणि एवढी सुंदर उगवली पण ती लगेच. आणि इथे आई मोठ्या आहेत आणि ह्या 2 नंबरच्या सासूबाई आहेत, आईंपेक्षा छोट्या. तिकडे पण मिरच्या लावलेल्या आहेत. आणि इथे पेरणी झाली आपली शेताची. तर त्याच्यामध्ये मला वाटतं वाल आहे, वाल आणि अजून काय पेरले नाही माहिती. इथं नाही काय लावलं ना, इथं नाही लावलं काय. तेवढंच मला वापा टाका, तेवढंच गायला वाच चिडीला नाही तर मुगाचं पिकाचं तरी टाकलं असतं तर मुग होतं, निघून गेला असतं तो. काय करते वाल मूग काही कवय अजून हे खांडलं तर जमून परत काय करतो म्हणून पाऊसच येईल. वाल मूग येईन अजून हे टाकलं आहे खाली गेलं. त्याला म्हणलं किती घासच टाक तेवढा त्यांनी घासासाठीच ठेवलं असेल तेवढं. घासासाठीच ठेवलं, पण आता पाऊसच होईल तर काय करायचं. पाणी नको का? ओला आहे का खाली पारतो मग कायच बोला. पाऊस येतो आणि वाळून जाते लगेच. तेच झाले ना. गेले का हे सोनीन ते? टाइम झाला म्हणलं होतं, त्यांना म्हटलं होतं घरी येऊन जा गार्गीला. मग काल आली ना आज गेली. काय करता आधी ते काढायला. आणि तुम्हाला आमचा गाईचा गोठा दाखवते. तर इथे आमचं शेड आहे, गाईचं शेड आहे. इथे नाना झोपतात आणि इकडे कुटी मशीन आहे आपली. तर ते नानाच कुटी करतात, कोणी हात नाही लावते. जवळ जायला परवानगी नाही आहे कुटी मशीनच्या, कारण बोट वगैरे जातं कुटी मशीनमध्ये. नानांचंच बोट गेलं होतं त्यामुळे ते कोणाला जाऊन देत नाही तिथे.
आणि इथे सगळं सामान मांडलेलं आहे अशा प्रकारे. आता शेतकऱ्याचं घर आहे आपलं, त्यामुळे मग असं सामान तर मांडलेलं असणारच. त्यात काही विशेष म्हणजे त्यात असं काही नाही की व्यवस्थित लावलेलं नसावं किंवा कचरा वगैरे. पण इथे खूप स्वच्छता आहे. नाना खूप स्वच्छ ठेवतात आणि ताई पण खूप स्वच्छता ठेवतात इथे. आता तरी हा एवढा पसारा दिसतो, पण काहीच नसतं इथे, एकदम स्वच्छ असतं अजून यापेक्षाही. तुम्हाला दाखवलंय मी बऱ्याचदा. हा, आणि इथे सगळे बेडवर झोपत असतात ह्या कंटाळा आला की. आणि इथे काल दुसरं शेड बनवलंय नवीन. हे असं अशा प्रकारे इथे जाळी लावून घेतली आहे. तर काल बनवले त्यांनी. अशा प्रकारे इथे सामान ठेवलेलं आहे. इथे आमचे कांदे आहेत या 2 गोणींमध्ये. घरचे कांदे आहेत आपले. कांदे शेतामध्ये असतात तेव्हा ते काही पाठवलेले असतात आणि काही घरी ठेवतात खायला. तर याच्यामध्ये गाईचं खाद्य आहे ना. काय त्यात काय काय मोरघास आहे. तर एवढं ते भरून ठेवलं. याला काय म्हणतात, बोत ना. हा, याला बोत म्हणतात. आणि याच्या पलीकडे वैरण आहे. आपलीच वैरण आहे ना. कशाची? आपली ज्वारी झाली होती त्याची ना. आपल्या ज्वारीचा कडबा आहे. तर ते पण खातात ना गाई ते. आणि अशा प्रकारे वरती पाचोळा टाकलेला आहे सगळा. याला सपार असं म्हणतात. तर इकडे पत्र आहे शेडला आणि इकडे सपार केलेला आहे. सपार म्हणतात त्याला. आणि इथे बाजूने ह्या साईडला इथे जाळी लावली आहे नानांनी. इकडे इथे ही जाळी आहे, ही दिसते, ही आत्ता लावली आहे. आणि इथे दरवाजा नाही, त्यामुळे रात्री गाई इथे नाही बांधता येत. परंतु हे नाना हे लावून घेतात इथे आणि मग इथे दरवाजा लावून, दरवाजासारखंच आहे हे. तर अशा प्रकारे 2 गाई आणि 3 शेळ्या, म्हणजे 1 शेळी आणि त्यांची करड आहेत. तर इथे एक वासरू आहे आपलं. इथे पण बोत आहे. या बोतमध्ये काय आहे? तेच आहे, मोरघास. आणि इथे आहे आपली गाई. त्या दिवशी तुम्हाला दाखवलीच नखं काढताना गाईची. आणि आणि हे याच्यामध्ये गाईला खायला कुटी घालतात. आता काहीच नाही त्यात. आणि इथे वासरू आहे. आणि इथे शेळी आहे. शेळीची 2 करडं आहेत. शेळीला चारा हिरवा चारा येते, मोडून आणायला लागतो शेतातनं. आणि इथे कोंबड्या डालून ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे. काय करताय? अच्छा. आणि अशा प्रकारे 7:15 वाजलेत आणि बाहेर पाऊस पडतोय. आणि एकरला तर पूर्ण झाकलाय तिकडे. असं लोणावळ्यात आल्यासारखं वाटतंय. इकडे धुकं पडलंय. पडलंय का रे? सगळीकडे अशी हिरवळ. जोरात नाहीये पाऊस. पाहू शकता असं धुकं पडलंय आणि असं वाटतंय की लोणावळ्यामध्ये वगैरे आहोत. इकडे पण डोंगर पूर्ण झाकून गेलाय. आणि इथे आहे आपलं घर. गाव तू काय बनवलंयस? तुला कुठं भेटलंय ग्लास? कुठून आणले? आर्यनच्या बर्थडेचे असतील. टाकीत
आणि इथे मुगाची उसळ बनवली आहे. आम्ही पाववाल्याची वाट बघत होतो पण पाववाला आलाच नाही. आणि आता आम्ही बनवणार आहे थालपीठ. तर थालपीठासाठी इथे पीठ मळून ठेवलंय. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पीठ मिक्स केलेत. कांदा वगैरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि जिरी, ओवा घातलाय. आणि इथे आता थालपीठ तयार झालंय एकदम पारंपरिक पद्धतीने थालपीठ. आणि इथे तवा गरम झालाय. आता तव्याला इथे कांदा अर्धा कापून घेतलाय आणि इथे तेल लावून घेणार आहे मस्त अशा प्रकारे. आणि आता इथे कापडावर म्हणजे रुमालावर थालपीठ बनवलंय. तुम्ही असं पाहू शकता अशा प्रकारे. अशा प्रकारे थालपीठ झालेलं आहे. रेडी म्हणजे टाकले तव्यावरती. आता भाजून घ्यायचंय छान. आणि इकडे मुगाची भाजी बनवली आहे. मुगाची उसळ. आम्ही पावाची वाट बघत होतो पण पावाला आलाच नाही. मग थालपीठ बनवायला घेतलं. आणि मस्त भेळ आलेली आहे घरी आज. तर भेळ टाकून खाणार आहे मस्त. शेव पण आली मला वाटतं. शेव पण आणली ना. हा. तर अशा प्रकारे मुगाची उसळ म्हणजे मुगाची मिसळ म्हणू शकतो आपण. दरवाजा बनवायचं काम चाललंय. घरचे कारागीर. हा, कुणाला दरवाजा पाहिजे असं बनवून तर आमच्याकडे दरवाजा बनवून भेटेल. भारी बनवलंय. हा पण तुम्हीच बनवलाय ना. बघू बरं इकडचा दाखव. आणि हा दरवाजा इथला देखील नानांनीच बनवलेला आहे. खूप बरेच वर्षांचा आहे ना हा. का आत्ता बनवलाय. आता गेल्या वर्षी बनवलं काय. मामा होता वेगळा होता. बिजागऱ्या वगैरे आणल्यात का तुम्ही. भारी प्रॉपर दरवाजा. घरचेच कारागीर आहेत आपले. आणि इकडच्या शेड साठी दरवाजाचं काम चालू आहे. इथं तुम्हाला दाखवलं होतं दुपारी. हे नवीन शेड बनवलंय. इथं दरवाजा लावायचा आहे. मग गाय इकडेच राहतील आपल्या ना. गायांना इकडेच ठेवायचं. मग शेळ्या पण. वरती एवढा घेतला का खाली एवढा आहे तो. हा बरोबर. खाली रावायला लागेल नाही का. खड्डा घ्यायला लागेल. खड्डा घेतलाय का घ्यायचा आहे. हॅलो. आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आर्यननी काय खाल्लं जेवणात आज. जेवणात काय. शाव का शेव. भाकरी नाही खाल्ली ना. नाही खाल्ली तू भाकरी. आणि जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आता झोपण्याची तयारी झाली. गार्गी झोपली आहे आणि आर्यन अजून झोपलेला नाही कारण तो 7 वाजता उठला आहे झोपेतनं. तू उशिरा झोपला होता. उशिराच उठला त्यामुळे अजून तो काही झोपलेला नाही आहे. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.